नमस्कार, आपला धुळे न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत करीत आहे। मी दिलीप चौधरी। आता पहा आजच्या ठळक घडामोडी। प्रभाग क्रमांक 14 कोरकेनगर येथे राष्ट्रवादी आघाडी प्रचार रॅलीचे नारळ दशमाता मंदिरात होऊन माजी आमदार राजवर्धन कदम बांडे यांच्या हस्ते केले। एज्युकेशन सोसायटी धुळे येथे नामकरण सोहळ्याच्या जोधराज रामलाल सिटी हायस्कूल या ठिकाणी झाला। कार्यक्रम क्रमांक 14 मधील महानगरपालिकेचे उमेदवार यांची प्रचार रॅलीचा नारळ दशमाता मंदिरात होऊन माननीय माजी आमदार राजवर्धन कदम बांडे यांच्या हस्ते करण्यात आले। या वार्डातील उमेदवारी करणारे सुनंदा काशीनाथ सुरवंशी, यशोदाबाई रामेश्वर परदेशी, छाया राजेंद्र कोरके आणि संदीप सुरेश पाटोळे चारही उमेदवारांची रॅली काढण्यात आली। घड्याळ या चिन्हावर उभे आहेत। राष्ट्रवादीचे निष्ठावंत उमेदवार आहेत। 14 नंबर वार्डात सर्व कामे करण्याचा बांधील आहोत। या वार्डात नवीन दिशा देण्याचे काम आम्ही करू असे माजी आमदार राजवर्धन कदम बांडे, धीरज परदेशी, बागुल भाऊ आदी कॉलनीतील सर्व नागरिक या रॅलीत सहभागी झाले होते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी करून या निवडणुकीला समोर जात आहे आणि धुळे जिल्ह्यातील सर्व काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांचा आशीर्वाद या आघाडीच्या पॅनलला राहणारे आज प्रभाग क्रमांक 14चा प्रचाराचा शुभारंभ झाला। या प्रभाग क्रमांक 14 मधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनंदा काशीनाथ सूर्यवंशी या अनुसूचित जातीच्या महिला उमेदवार आम्ही इथं दिलेले आहे। यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने क गटातनं मुद्दामून एका महिलेला पुरुषाच्या जागेवर असताना यशोदाबाई रामेश्वर परदेशी ही यशोदाबाई आमच्या येथील आघाडीचे कार्यकर्ते जे या 40 रोड हुडको या संपूर्ण परिसरात परिचित आहे त्या धीरज परदेशींच्या त्या भगिनी आहेत। क गटाचा छाया राजेंद्र कोरके या आमच्या ललित कोरके याच्या आई आहेत आणि विद्यार्थी दशेपासून माझ्यासोबत काम करणारा विद्यमान नगरसेवक संदीप सुरेश पाटोळे हा यांच्यासोबत ड गटामध्ये उमेदवार आहे। हे चारही उमेदवार घड्याळ या चिन्हावर निवडणुकीला समोर जात आहे। हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावान उमेदवार आहेत। हे उमेदवार जनतेशी कधी प्रार्थना करणार नाही, जनतेच्या बांधिलकी मानून काम करतील, पक्षाला एकनिष्ठ राहतील ही खात्री झाल्यामुळे यांना या प्रभागातून उमेदवारी करणार आहे। ज्यांना राजकीय जीवनात अवकट शिकवलं ते आज आपल्या समोर वेगळ्या पक्षाचा चेहरा घेऊन आलेले, ज्यांना आपण संधी दिली
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोठमोठे पद दिले, असे लोक सत्तेच्या लालसेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून आज वेगळ्या चिन्हावर आपल्यासमोर मतं मागतायत. त्यांची कारकीर्द पहा आणि आमच्या चारी तरुणांची आपण उमेद पहा. आपण आपला आशीर्वाद यांच्या मागे उभा करा, ही आपल्या सर्वांना कळकळीची विनंती. धुळे येथील JR सिटी हायस्कूल या ठिकाणी धुळे एज्युकेशन सोसायटी धुळेतर्फे नामकरण सोहळा डॉक्टर गुलाबचंद रूपचंद आगीवाल इंग्लिश मीडियम स्कूलचे बपश्री संदीपान महाराज आसे गावंकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच दत्तात्रय मालजी बारी कनिष्ठ महाविद्यालय धुळेचे माननीय डॉक्टर श्री PP पाटील कुलगुरू महिनाबाई चौधरी जळगाव यांच्या हस्ते केले. आणि प्रथम कार्यक्रम प्रमुख अतिथी पपू डॉक्टर श्री मुकुंद महाराज पपू श्री वाल्मिक दादाजी होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री रवीजी पेलपाटक होते. या सर्व मान्यवरांच्या उपस्थित नामकरण सोहळा संपन्न झाला. विनीत डॉक्टर मंदार श्री मस्कर खजिनदार डॉक्टर महेश कु गुगरी उपाध्यक्ष संतोष मानद सचिव हे होते. या सोहळ्याला धुळ्यातील सर्व शाळा कॉलेज मधील शिक्षक शिक्षिका उपस्थित होते. शिक्षणाचे विशेष योगदान विशेष शाखांच्या स्वरूपात धुळे शहरात करत आहे. यामध्ये एक इंग्रजी माध्यमाची शाळा, 2 प्राथमिक शाळा, 3 माध्यमिक हायस्कूल, 1 कनिष्ठ महाविद्यालय व 2 महाविद्यालय असा विस्तार झालेला आहे. शिक्षण विभागाच्या प्रसाराच्या या राष्ट्रीय कार्यासाठी आजपर्यंत शहरातील अनेक दानशूर परिवारांनी संस्थेत देणगी देऊन संस्थेच्या शाखांचे त्या काळात नामकरण करण्यात आले. त्यामध्ये तत्कालीन दानशूर कारखानदार श्री जीवनराम जोगराज अग्रवाल यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ संस्थेत भरीव देणगी दिली व सन 1916 रोजी स्थापन झालेल्या शाळेचे नाव जोगराज रामदास सिटी हायस्कूल असे करण्यात आले. सन 1937 मध्ये न्यू सिटी हायस्कूलची स्थापना झाली व करंजगाव परिवाराच्या देणगीमुळे शाळेचे नामकरण किसनराव सोनवणे करंजगाव असे करण्यात आले. सन 1998 मध्ये देवपुरात स्थापन झालेल्या माध्यमिक विद्यालयाचे चितळे परिवाराकडून देणगी प्राप्त झाल्यामुळे रामचंद्र केशव चितळे माध्यमिक विद्यालय असे नामकरण झाले. सन 1984 मध्ये वाणिज्य महाविद्यालयाची स्थापना झाली व सन 1997 साली पालेशा परिवाराने दिलेल्या देणगीमुळे मानकराजे धरमचंदजी पालेशा वाणिज्य महाविद्यालय असे नामकरण करण्यात आले. तसेच संस्थेचे सभासद श्री धाराशिवकर परिवाराने संस्थेच्या जोगा सिटी हायस्कूल धुळेमधील व्यासपीठास व संस्थेचे अध्यक्ष नॉमिनी व माजी सचिव डॉक्टर श्री PK ओडेकर यांनी संस्थेच्या न्यू सिटी हायस्कूल धुळेमध्ये व्यासपीठास देणगी देऊन व्यासपीठास त्यांच्या परिवाराचे नामकरण करण्यात आले. त्याचप्रमाणे शहरातील श्री भाऊसाहेब केजराजी राठोड परिवाराने भरीव देणगी देऊन जोगा सिटी हायस्कूल मधील सभागृहास श्री गीताई सभागृह असे नामकरण करण्यात आले. संस्थेवर श्रद्धा व आदर असलेल्या संस्थेच्या पुष्कळ माजी विद्यार्थी व शिक्षकांनी संस्थेच्या नवीन इमारतीतील एकेका खोलीस भरीव देणगी दिलेली आहे. हीच परंपरा आजही कायम ठेवत श्री विजयसिंहजी जमादार यांनी 2 लाख दिलेले आहेत. माननीय डॉक्टर श्री GR आगीवाल परिवाराने संस्थेस ₹31 लाख देणगी देऊन संस्थेच्या इंग्लिश मीडियम स्कूलला डॉक्टर श्री गुलाबचंद रूपचंद आगीवाल इंग्लिश मीडियम स्कूल असे नामकरण व माननीय श्री किशोर बारी परिवाराने आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ व आमचे माजी शिक्षक बारी सर त्यांच्या स्मरणार्थ ₹31 लाख देणगी देऊन संस्थेच्या कनिष्ठ महाविद्यालयात कैलासवासी दत्तात्रय मालजी बारी असे नामकरण करण्यात